हा आहे रायबा. राधानगरी अभयारण्यात वावरणारा सह्याद्रीचा नवा वाघ STR T07. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी अभयारण्यामध्ये मागच्या काही महिन्यापासून एका मेल वाघाचं अस्तित्व अधोरेखित झालं आहे. ऑल इंडिया टायगर इस्टिमेशनमध्ये देखील हा वाघ आढळून आला. हा वाघ साधारणतः 3 ते 4 वर्षाचा असून अगदी सुदृढ असा वाघ आहे. याच्या पहिले हा वाघ कुठल्याही डेटाबेसमध्ये रेकॉर्ड केला गेला नाही. SKT सिरीजमध्ये देखील रेकॉर्ड करण्यात आला नाही. त्यामुळे या वाघाला आपण सांकेतिक क्रमांक STR07 हा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य हे 351 चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेलं आहे. सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गामध्ये वाघांच्या स्थलांतराच्या दृष्टीने राधानगरी अभयारण्य महत्त्वाची भूमिका बजावते. कारण दक्षिणेकडून म्हणजेच तिलारी आंबोली मार्गे स्थलांतर करून येणारे वाघ हे राधानगरी अभयारण्यात स्थिरावतात. कालांतराने त्यातील काही वाघ हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडे मार्गस्थ होतात. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असलेला STR T02 म्हणजे सुभेदार हा वाघ देखील राधानगरीत वर्षभर राहिला होता. राधानगरीमधूनच त्याची प्रथम नोंद करण्यात आली होती. त्यानंतर हा वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात येऊन त्या ठिकाणी स्थिरावलाय. मध्यंतरी तो राधानगरीला भेट देऊन पुन्हा सह्याद्रीत आलाय. सुभेदार नंतर आता पुन्हा एकदा राधानगरी अभयारण्यामधून नर वाघाची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या नर वाघाचे छायाचित्र डिसेंबर महिन्यात अभयारण्यात टिपण्यात आलं होतं. नोव्हेंबर 2025 मध्ये या ठिकाणी वाघांच्या पाऊलखुणा आढळून आल्या. त्यानंतर अखिल भारतीय व्याघ्र गणनेदरम्यान वनकर्मचाऱ्यांना 8 डिसेंबर रोजी वाघाची विष्ठा आढळली. मात्र कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाचे छायाचित्र टिपले जात नव्हते. त्यामुळे कॅमेरा ट्रॅपची संख्या वाढवण्यात आली. परिणामी 13 डिसेंबर रोजी वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले. या छायाचित्रातील वाघाच्या शरीरावरील पट्टेरी रचना ही सिंधुदुर्ग तसेच कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पातील वाघांसोबत जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कोणतेच छायाचित्र जुळले नाही. परिणामी राधानगरी अभयारण्याच्या व्यवस्थापनाची धुरा ही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांकडे असल्याने या वाघाला STR T07 असा सांकेतिक क्रमांक देण्यात आलाय आणि त्याला यापुढे संबोधले जाईल रायबा. हा वाघ अजूनही राधानगरी अभयारण्यात वास्तव्यास आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाघ सोडल्यास राधानगरी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एकूण 8 वाघांचा सध्या संचार आहे. राधानगरीत वाघीण नसल्याने रायबा येत्या काळात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेने प्रवास करणार का हे पाहावे लागेल. या वाघाची यापुढील अपडेट जाणून घेण्यासाठी फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.